पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैलगाडा शर्यतीतील वादातून जुन्या वैमनस्याचा वचपा काढण्यासाठी थरकाप उडवणारा एक अत्यंत धक्कादायक आणि हिंसक प्रकार समोर आलाय। शिरूर तालुक्यातील सणसवाडी गावच्या हद्दीत जुन्या वादाचा आणि अपमानाचा वचपा काढण्याच्या हेतूने एका संतप्त तरुणाने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन तरुणांच्या अंगावर सुसाट वेगाने थार कार चालवली आणि त्यांना चिरडण्याचा अत्यंत भयानक प्रयत्न केला। या भीषण अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून या धक्कादायक घटनेमुळे सणसवाडी आणि शिरूर परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। हा थरारक आणि काळजाचा ठोका चुकवणारा सर्व प्रकार परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय। या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी 2 संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। या हिंसक हल्ल्याची पार्श्वभूमी सोलापूर जिल्ह्यातील एका बैलगाडा शर्यतीशी जोडलेली आहे। 10 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात एक बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती। या शर्यती दरम्यान फिर्यादी चेतन हरगुडे यांच्या बैलांविषयी आरोपींनी अत्यंत आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि अपमानकारक वक्तव्य केली होती। यावरून दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये शर्यतीच्या ठिकाणी जोरदार वाद झाला होता। हा वाद इथेच थांबला नाही तर या शर्यतीनंतर आरोपींनी चेतन हरगुडे यांना फोन करून बेदम शिवीगाळ केली। तसेच याचे खूप गंभीर परिणाम लवकरच भोगावे लागतील अशी थेट जीवे मारण्याची धमकीही दिली। सोलापूर येथील बैलगाडा शर्यतीतील वादाचा आणि अपमानाचा राग मनात धरून आरोपींनी 12 जुलै रोजी हा पूर्वनियोजित जीवघेणा हल्ला घडवून आणला। चेतन हरगुडे आणि त्यांचा चुलत भाऊ अथर्व हरगुडे हे दोघे सणसवाडी येथील डोंगरवस्ती चौकामध्ये असलेल्या एका मेडिकलमधून औषध खरेदी करून आपल्या दुचाकीवरून घराकडे परत चालले होते। याच दरम्यान दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्या विना नंबर प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या थार कारने हरगुडे यांच्या दुचाकीला पाठीमागून सुसाट वेगाने येत जोरदार धडक दिली। ही धडक एवढी भीषण होती की धडकेमुळे दोन्ही भाऊ हवेत उंच उडून थेट रस्त्यावर फेकले गेले आणि रक्तबंबाळ झाले। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आणि पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। या घटनेनंतर जखमी चेतन हरगुडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे। चेतन हरगुडे यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी संतोष मोडक आणि प्रज्वल मोडक या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 109 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। जखमी झालेल्या चेतन आणि अथर्व हरगुडे या दोन्ही भावांना तातडीने वाघोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत। बैलगाडा शर्यतीसारख्या अत्यंत लोकप्रिय खेळातील वैयक्तिक वादाचे पर्यवसन अशा हिंसक जीवघेणा हल्ल्यात झाल्याने संपूर्ण शिरूर परिसरात संतापाचं आणि भीतीचं वातावरण पसरलं आहे। शिक्रापूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।